नमस्कार मंडळी. माझी मुलगी आता ना ऑफिसला चालली आहे, म्हणून तिच्या टिफिनची मी तयारी करते. म्हणजे आज टिफिनमध्ये तिला ना मी शेवभाजी देणार आहे, म्हणून वाटण तयार करते. पहिलं कांदा, आलं, लसूण, टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा, वरून कोथिंबीर टाकायची आणि हे वाटण ना चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आता वाटणाला ना आपण फोडणी देऊया. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट हे चांगलं परतवून त्यानंतर वाटण टाकायचं. वाटण पण 1-2 मिनटं चांगलं परतवायचं, झाकण ठेवणं, त्याला दणदणून वाफ काढायची. छान अशी वाफ आली. आता त्याच्यानंतर हळद, मीठ आणि गरम मसाला टाकायचा. नंतर वरून गरम पाणी टाकून ना 10 ते 12 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. हे बघा, झालं आपलं शेवभाजीचा रस्सा तयार. आणि वरून कोथिंबीर टाकायची. आता हे जास्त मी पातळ नाही केलं, कारण टिफिनमधून द्यायचं म्हणून. आणि शेव वेगळे देणार, नाही तर ते नरम पडते. ती मग ऑफिसमध्ये एक मिक्स करून खाईल. आता पप्पांनी तिच्या डाळिंब सोलून दिलं, पेरू कापून दिला. आता टिफिन तिचा मी भरते. आज जयला सुट्टी असल्यामुळे त्याचा काही टिफिन नव्हता, पण हिच्या टिफिनची बघ केवढी तयारी करावी लागते. आणि शेवभाजीवरून तिला ना मी चपात्या देते. आणि शेवभाजीचा रस्सा ना मी उभ्या डब्यात दिला आहे. त्याला पण ना मी पेपर गुंडाळणार आहे, कारण का तो लीक होऊ नये म्हणून. आणि तिचे पप्पा ना तिच्यासाठी लवकर उठतात आणि तिला बघा फळं सोलून आणि कापून देतात. ती सांगते की पप्पा झोपा म्हणून, तर ते झोपत नाहीत, लवकर उठतात तिच्यासाठी. हे बघा, सगळी तिची तयारी केली. तिचा फोन बिन चार्जिंगला वगैरे लावतात. हे बघा, झाली तिची तयारी. हा तिचा ना मेकअप पाऊच बघा, मला खूप आवडला, म्हटलं तुम्हाला पण दाखवावा.